अकोला पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने तरुणीची छेड काढल्याचा गंभीर आरोप असून या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शंकर सुरेश बोंडे असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। बाळापूर पोलिसांनी तरुणीची छेड काढल्याप्रकरणी PSI बोंडे याला अटक केली असून त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत। या घटनेमुळे अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणी अकोला शहरातील बाबासाहेब प्रतिष्ठान परिसरात भाड्याने राहत असून बाळापूर नगरपालिकेत डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे। ती दररोज अकोल्याहून बाळापूर येथे राष्ट्रीय महामार्गाने अपडाऊन करत असते। नेहमीप्रमाणे काम आटोपून बाळापूरहून अकोल्याकडे परत येत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने तिचा काही किलोमीटर पर्यंत पाठलाग केला। पुढे त्याने गाडी आडवी लावून तरुणीला थांबवले व 2 मिनिटे बोलायचे आहेत असे म्हणत अश्लील वर्तन व हातवारे केल्याचा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे। या प्रकारानंतर तरुणीने तात्काळ अकोला पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर कॉल केला। त्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। तरुणीला पोलीस संरक्षण देत बाळापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले। तिच्या तक्रारीवरून कलम 78, 79, 126(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे। आरोपी PSI शंकर सुरेश बोंडे हा मूळचा पिंपळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।